कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी अक्षय जरग। कोल्हापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात निवडणूक झाली। महायुती विरुद्ध काँग्रेस अशा झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या नगरसेवकांचं संख्याबळ 46 तर विरोधी काँग्रेस आघाडीचे 35 झाल्याने महायुतीतील भाजपच्या रुपाराणी निकम यांची महापौर तर उपमहापौरपदी जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग यांची निवड झाली। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना व्हीप लागू केल्याने महापौर उपमहापौर पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले। या निवडीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते। अधिकृत घोषणा होताच महापौर उपमहापौर यांच्या समर्थकांनी महापालिकेबाहेर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। दरम्यान महापौर उपमहापौर निवड होताच जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी त्यांचे अभिनंदन केले। त्यानंतर विजयी रॅली काढण्यात आली। छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।